यानंतर एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतायत। थेट आपण जाऊया, थोड्याच वेळापूर्वी एक मोठी बातमी समोर आलेली होती ती म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या, चर्चाही सुरू केल्या होत्या। लोकशाही मराठीने सगळ्यात आधी बातमी दाखवली आणि आता यावर शिक्कामोर्तब होताना दिसतोय। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतली आणि त्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। या बातमीवर शिक्कामोर्तब होताना दिसतोय। भेटीमुळे चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर एका मोठ्या नेत्याची भेट, भाजपमधील एका मोठ्या नेत्याची भेट सुद्धा अशोक चव्हाण यांनी घेतल्याची माहिती आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी थोड्याच वेळापूर्वी दिलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे आता ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी माहिती समोर येते आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? थोड्याच वेळापूर्वी आपण बोललो होतो, हालचालींना वेग आल्याचं दिसत होतं। अशोक चव्हाण यांच्याकडून काय अपडेट्स आहेत सध्याचे याविषयीचे? निश्चितच परा, आपण थोड्या वेळापूर्वी जी माहिती दिली होती त्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे। काल अशोक चव्हाण यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याच्या माध्यमातून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधलेला होता। तब्बल अर्धा तास त्यांच्यामध्ये चर्चा झालेली होती आणि या चर्चेनंतर आता कुठेतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण हे विधिमंडळामध्ये आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि या राजीनाम्यानंतर आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे। कारण एकूणच आजचा आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेड्यूल पाहिलं असेल तर ते सह्याद्री अतिथीगृहावर 2 बैठका त्यांच्या नमूद करण्यात आल्या होत्या। मात्र एकाएकी आणि अचानक आता देवेंद्र फडणवीस आहेत ते भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये दाखल होत आहेत आणि भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये त्यांच्या सोबत स्वतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा असतील। त्यामुळे अशोक चव्हाण आता विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चांना कुठेतरी दुजोरा मिळताना दिसत आहे आणि त्या शक्यता आहेत त्या कुठेतरी सत्य परिस्थितीमध्ये बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या ठिकाणी भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे एकूणच आता अशोक चव्हाण कुठल्याही क्षणी विधिमंडळातून आपली कार्यवाही पूर्ण केल्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात येत आहेत का याकडे सर्वांचंच लक्ष असेल। निश्चितच चेतन, याआधी सुद्धा काँग्रेसला मोठे धक्के बसलेले होते आणि याशिवाय इतरही मोठमोठे नेते त्या काळामध्ये युती सरकारमध्ये येतील असे दावे केले जात होते सत्ताधाऱ्यांकडून आणि ते दावे कुठेतरी खरे ठरताना दिसत आहेत। निश्चितच, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातत्याने या संदर्भातील कुठेतरी हिंट देण्याचं काम केलेलं होतं की भाजप नामशेष महाराष्ट्रातून होताना आपल्याला पाहायला मिळेल। मोठी रीग आहे आणि प्रत्येक आठवड्यामध्ये दिसेल अशी टीका केलेली होती त्यांनी। निश्चितच कुठेतरी असा दावा सातत्याने बावनकुळे करत होते की काँग्रेस आहे ते महाराष्ट्रामधून नामशेष होईल आणि म्हणूनच कुठेतरी जे मोठे नेते आहेत ते रीग लावून आहेत। मात्र टप्प्याटप्प्याने या नेत्यांना कुठेतरी भाजपमध्ये घेतलं जाईल आणि त्यामध्ये काँग्रेसच्या 14 आमदारांची यादीही सातत्याने कुठेतरी नाव न घेता आकडे जे आहेत 14 आमदारांचे ते सातत्याने भाजपकडून दावे केले जात होते आणि त्यामध्ये आता हा बडा चेहरा जो आहे काँग्रेसचा ते म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आता भाजपच्या वाटेवर आहेत असं दिसून येत आहे आणि एकूणच त्या प्रकारचं वातावरण निर्मिती आहे ती भाजपने केलेली आहे। त्यामुळे विधानसभेपूर्वी एकंदरीत आणखी काही धक्के आहेत ते काँग्रेसला सहन करावे लागतील। तुर्तास लोकसभेपूर्वी जे लोकसभा लढवणारे चेहरे असतील त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला जाईल। या उलट पुढच्या 6 महिन्यापर्यंत कुठेतरी अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने भाजपच्या बड्या नेत्यांना गळ्याला लावण्याचं काम भाजप आणि महायुती करत आहे। काँग्रेसमधील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील आणि याशिवाय उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना कुठेतरी आपल्याकडे खेचण्याचं काम आहे ते महायुती करत आहे आणि त्यामध्ये हा सर्वात मोठा धक्का आतापर्यंत मानता येऊ शकतो की अशोक चव्हाण आहेत ते आता थोड्याच वेळामध्ये कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। निश्चितच चेतन, आपल्याकडे सूत्रांकडून जी माहिती येते त्यानुसार अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। ते कधीपर्यंत प्रवेश करू शकतात याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का? निश्चितच एकूणच आपल्याला ज्या प्रकारे माहिती आहे की एकूणच आतापर्यंत भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कुठेतरी आशिष शेलार पोहोचलेले होते। आता मंत्री मंगल प्रभात लोढा हे सुद्धा भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि एकूणच एका पाठोपाठ एक भाजपचे बडे नेते आहेत ते आता प्रदेश कार्यालयात पोहोचत आहेत। त्यामुळे जगदीश अमीन यांच्याशिवाय जे माजी नगरसेवक ज्यांचा पक्षप्रवेश 12 वाजता अपेक्षित होता त्यांच्याशिवाय आता अशोक चव्हाण यांच्याही नावाच्या चर्चेला जोर आलेला आहे। त्यामुळे एकूणच काँग्रेसला आणखी किती धक्के भाजप देणार हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होऊ शकतं। निश्चितच चेतन, आता किती धक्के
जे काँग्रेसला बसणार ते आता येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. दरम्यान काँग्रेसकडून काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल. मात्र त्याचबरोबर जे काही दावे भाजपकडून केले जात होते आतापर्यंत की आम्ही विरोधी पक्ष हा संपवून टाकू आणि ते अशा पद्धतीने संपवतायत असं म्हणावं लागेल. जे काही विरोधी पक्षातील नेते आहेत, मोठे नेते, ते भाजपमध्ये येत आहेत किंवा युतीमधील इतर जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एंट्री करताना दिसत आहेत आणि येणाऱ्या लोकसभेसाठी ही त्यांची रणनीती असल्याची बातमी सुद्धा आपण काही दिवसांपूर्वी दाखवलेली होती. ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये युती सरकारमधील जे काही उमेदवार आहेत ते कमी पडत असतील त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातील किंवा विरोधी पक्षातील नेत्यांना घेण्याचा प्लॅन भाजपचा आहे अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी आलेली होती. निश्चितच परा निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल असं भाजपने यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. मग ते पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी असो किंवा मग आयात केलेले उमेदवार असो, निवडून येणं हा एकच निकष भाजपकडे असेल असं भाजपने यापूर्वी स्पष्ट केलेलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कुठेतरी आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी भाजपकडे सक्षम उमेदवार नाहीत त्या ठिकाणी विरोधी पक्षातील उमेदवारांना फोडण्याचं काम भाजप सातत्याने करत आहे. आणि कुठेतरी केंद्रीय पातळीवरती भाजपचे 400हून अधिक खासदार निवडून आणायचे असतील तर महाराष्ट्रामध्ये 45+ नारा भाजपने दिलेला होता. त्या अनुषंगाने मग भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, या तिन्ही ठिकाणी जर आपण पाहत असू की ज्या ठिकाणी उमेदवारांना निवडण्याची क्षमता भर नगरसेवक आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेतील महाविकास आघाडीचे फोडण्याचं काम महायुतीने करून दाखवलं होतं. त्यामुळे एका पाठोपाठ एक आता मोठे धक्के काँग्रेस सहित महाविकास आघाडीला बसत आहेत आणि याचं डॅमेज कंट्रोल कुठेही महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत दिसून आलेलं नाहीये. निश्चितच चेतन, महाविकास आघाडीला हे मोठमोठे धक्के म्हणावे लागेल, पण त्याचबरोबर भाजपमधील जे निष्ठावंत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे धक्के म्हणावे लागतील. विरोधकांकडून सुद्धा याच्याविषयी टोले टिप्पणी केली जात होती, टीका टिप्पणी याविषयी केली जात होती. त्यामुळे जे पक्षात सध्या आहेत, निष्ठावंत आहेत आणि महायुतीमध्ये असून सुद्धा त्यांना आता पुढे संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तशी काही नाराजी महायुतीमधील जे नेते आहेत त्यांच्यामधून दिसून येते का? निश्चितच एकंदरीतच भाजपने याआधीही सर्वेक्षण जे सातत्याने करत आहे, भाजपने स्पष्ट केलं होतं. संघटना चेतन आताची जी मोठी माहिती समोर येते त्यानुसार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती समोर येते. याविषयी काय अपडेट्स आहेत का तुमच्याकडे? तुम्ही थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि चाचपणी केली होती. आमदारकी सोडल्यानंतर आता खासदारकीसाठी उभं राहता येईल का त्याविषयी, आणि त्यानंतर आता शिक्कामोर्तब होताना दिसतोय. त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय. काय अपडेट्स? निश्चितच एकंदरीत आपण ज्या प्रकारे स्पष्ट केलं होतं की ते भेटीला गेलेले होते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या, आणि आता त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे ती सूत्रांकडून स्पष्ट येत आहे. अद्यापपर्यंत अध्यक्षांकडून या संदर्भात दुजोरी दिलेली नाहीये किंवा या बातमीला पुष्टी देण्यात येत नाहीये. मात्र त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांची भेट घेतलेली आहे. कालही त्यांचा विधानसभा अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. या माहितीवरती आता स्वतः अशोक चव्हाण किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या दोघांकडून शिक्कामोर्तब होणं अपेक्षित आहे. मात्र तूर्त तरी त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. एकूणच अशोक चव्हाण यांच्या प्रतिक्रियेकडे आता सर्वांचं लक्ष असेल. निश्चितच चेतन, आता अशोक चव्हाण यांच्याकडून काही अधिकृत प्रतिक्रिया येते का? याच्यावर शिक्कामोर्तब केला जातो का? किंवा विधानसभा अध्यक्ष असतील किंवा भाजपकडून कोणी काही बोलणार का ते बघावं लागेल. पण एक एक करून जे काँग्रेसचे नेते आहेत महाराष्ट्रातील ते दुसऱ्या पक्षांमध्ये, सत्ताधारी पक्षांमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हापासून नवीन वर्ष सुरू झालं आहे त्यामध्ये बरेचशा नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचं दिसते आणि आत्ताची जी माहिती समोर येते त्यामुळे असं म्हणता येईल की नांदेडमध्ये काँग्रेसला एक मोठा धक्का बसलेला आहे. कारण काँग्रेसमध्ये मग नांदेडसाठी दुसरा मोठा चेहरा दिसत नाही. निश्चितच काँग्रेसकडे मोठा चेहरा नसून भाजपलाही कुठेतरी नांदेड जिंकण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या सहभागाची गरज होती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट पाहिली तर राज्यसभेच्या आता निवडणुका तोंडावर येऊन घेतलेल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेसाठी कोणते चेहरे जाणार यावरची अद्यापही एकमत वरिष्ठांचं झालेलं नाहीये. त्यामुळे अशोक चव्हाण यांना जरी लोकसभेची उमेदवारी दिली किंवा स्थानिक नेतृत्व जरी खासदार जे स्थानिक आहेत त्यांना पुन्हा तिकीट दिलं तर अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर सुद्धा पाठवलं जाऊ शकतं अशीही शक्यता आहे. त्यामुळे एकूणच आता अशोक चव्हाण हे राज्यसभेवर जाणार की लोकसभा लढवणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल. निश्चितच चेतन, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान आताची जी सगळ्यात मोठी अपडेट आहे ती म्हणजे अशोक चव्हाण हे आजच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येते. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली होती आणि जे काही लिगल बाबी आहेत त्याविषयी चर्चा केलेली होती आणि त्यानंतर लगेचच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला
दिल्याची माहिती सुद्धा समोर येते. आता त्यावर अधिकृत प्रतिक्रिया या काँग्रेसकडून असेल किंवा भाजपकडून असेल किंवा अशोक चव्हाण स्वतः यांच्याकडून येते का ते बघावं लागणार आहे. दरम्यान आजच अशोक चव्हाण हे आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. ते काँग्रेसचे आमदार होते नांदेडमधून, पण त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्याचबरोबर ते आता भाजपमध्ये आजच प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. त्यामुळे नेमका कधी हा प्रवेश होतो ते बघावं लागेल. आणि याविषयी बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. देसाई सर, काँग्रेसला मोठमोठे धक्के बसताना दिसत आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आहे, पण त्या लोकसभेच्या तोंडावर जे मोठमोठे नेते आहेत ते काँग्रेसला रामराम ठोकताना दिसत आहेत आणि आता पुढचा नंबर आहे अशोक चव्हाणांचा. अशोक चव्हाणांबद्दल गेले दीड वर्ष अफवा होत्या आणि आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी गेल्या वर्षी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी एका वेळी अशोक चव्हाण हे उशिरा मतदानासाठी आले होते आणि त्यांच्याबरोबर काही जण काँग्रेसचे मतदान करू शकले नव्हते. त्याबद्दल त्यांनी काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गेल्या काही महिन्यासह वारंवार अफवा उठल्यानंतर सुद्धा माझ्याबद्दल खोट्या नाट्या अफवा पसरवल्या जात आहेत असं अशोक चव्हाण सांगत होते अगदी कालपर्यंत. परंतु देवेंद्रजींनी सांगितलं होतं की तुम्हाला कळणारही नाही अशा पद्धतीने काँग्रेसमध्ये अन्य पक्षातले लोक आमच्याकडे येतील आणि हे तुम्हाला पत्ता लागणार नाही असं गर्वाने देवेंद्र फडणवीस सांगत होते. अशोक चव्हाण जर आज सामील झाले भाजपमध्ये तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. कारण अशोक चव्हाण हे इंदिरानिष्ठ किंवा नेहरू गांधींच्या परिवाराशी अत्यंत एकनिष्ठ असलेला हा परिवार होता. शंकरराव चव्हाण हे त्यांचे वडील हे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. आणीबाणी सुद्धा शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले होते आणि शरद पवार किंवा यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल इंदिरा गांधी किंवा गांधी परिवाराला थोडंसं अंतर ठेवून वागत असले असे होता. पण अशोक चव्हाण हे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्या घराण्यातीलही एक व्यक्ती जर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जर भारतीय जनता पक्षात जात असेल तर तो काँग्रेससाठी मोठाच धक्का आहे असं म्हणायला लागेल. निश्चितच. देसाई सर, तुम्ही आता जे सांगितलं की आधीपासूनच याविषयी संकेत दिले जात होते, याचा अर्थ भाजपकडून सुद्धा प्लॅनिंग होतं अशोक चव्हाणांना घेण्याचा आणि अशोक चव्हाण हे सुद्धा कुठे ना कुठे त्याविषयी विचार करत होते असं म्हणता येईल का? मला असं वाटतं की अशोक चव्हाण विचार करत असण्यापेक्षा ईडीची भीती हा सुद्धा एक फार महत्वाचा फॅक्टर असेल असं मला वाटतं. आणि अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यामध्ये जी काही जिल्हा सहकारी बँक आहे त्याची काही प्रकरणं याच्यामध्ये त्याचा काही संबंध आहे का हे बघावं लागेल. आणि अशोक चव्हाणांना आदर्श प्रकरण हे भोवलेलं होतंच. त्याशिवाय पेड ऍडव्हर्टाइजमेंट देण्याचं एक प्रकरण त्यांच्या विरुद्ध होतं. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा वापर दबावासाठी भाजप करत असेल आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल. पण अजूनही त्यांच्याबद्दल मला म्हणजे ज्या पद्धतीने बातम्या येत असल्या तरी सुद्धा ते शेवटपर्यंत पत्रकार परिषदा घेऊन सांगत होते की त्या नाट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे तसं घडणार असेल किंवा घडलं असेल तर ते धक्कादायक मानावं लागेल. देसाई सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. यानंतर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आपल्यासोबत स्वतः जोडले गेलेले आहेत. चिखलीकर सर, अशोक चव्हाण तुमच्या एरियामधील एक काँग्रेसचे मोठे नेते आतापर्यंत विरोधक होते, पण आता ते तुमच्याच सोबत येत आहेत अशी माहिती समोर येते. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, भारतीय जनता पक्षामध्ये मी पूर्वी स्टेटमेंट केलेलं आहे की जो कोणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करेल त्यांचं निश्चितपणानं स्वागत आहे. आता अशोक चव्हाण प्रवेश करतायत अशा पद्धतीच्या चर्चा म्हणजे जवळपास निश्चित ऐकतोय. त्याच्यामुळे अशोक चव्हाणांचं देखील भारतीय जनता पक्षामध्ये निश्चितपणानं भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. पण चिखलीकर सर, हे तुमच्यासाठी एक टक्कर असू शकते किंवा कॉम्पिटिशन असू शकते, कारण ते लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जाते. नाही, कॉम्पिटिशनचा विषय नाही. पक्ष नेतृत्व जी काही जबाबदारी देईल ती त्यांनाही मान्य करावं लागेल आणि मलाही मान्य करावं लागेल. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनचा विषय निर्माण होणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणताय की त्या ठिकाणी जर लोकसभेसाठी अशोक चव्हाण हे मैदानामध्ये उतरले तर तुम्ही त्यांना साथ देणार जिंकण्यासाठी? भारतीय जनता पक्षाने जो काही निर्णय घेतला, मी मैदानात उतरलं तर त्यांना मदत करावं लागेल, ते उतरले तर मला करावं लागेल.
निश्चितच चिखलीकर सर, आणि आपल्याकडे सूत्रांची माहिती आहे, तुमच्याकडे कन्फर्म काही माहिती आहे का अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची? मी अनेक दिवसापासून ऐकतोय. यापूर्वी मी सांगितलं होतं की जेव्हा त्यांच्या साखर कारखान्याला 150 कोटीची तकामी सरकारने दिली तेव्हा ते भाजपमध्ये प्रवेश करतील हे मी बोललो होतो. परंतु आज तो योग येतोय. आज मला वाटतं आज ते राजीनामा देतील अशा पद्धतीची माहिती आहे. त्याचबरोबर चिखलीकर सर, आता भाजपमध्ये जेव्हा अशोक चव्हाण सर येणार आहेत, अशोक चव्हाण हे येणार आहेत, त्यानंतर खासदारकीसाठी नेमकं काय चित्र असेल असं लोकांना सुद्धा हा एक प्रश्न पडलेला असेल मतदारसंघामधील. तर नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष अगोदरच मजबूत आहे, परंतु त्यांच्या येण्यामुळे आणखी बळकटी वाढेल. तर मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मतदारसंघातल्या मतदारांना पण माहिती आहे की कोण कशामुळे कोणत्या पक्षात जातोय ते, आणि त्यामुळं निश्चितपणानं मतदार देखील त्यांचं स्वागत करतील. निश्चितच. चिखलीकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर हे होते खासदार चिखलीकर, त्यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतलेली आहे. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. आवटे सर, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा मागील वर्षभरापासून, त्याच्याही पूर्वीपासून सुरू होत्या, आणि आता ते भाजपमध्ये आजच प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. तुमची काय प्रतिक्रिया? आता मी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया ऐकत होतो. खरं किती गोड माणसं आहेत सगळे. बघा किती आज्ञाधारक, पक्ष म्हणेल ते करू, असे फार छान माणसं आहेत. म्हणजे सध्या जे काही चाललंय इतकं छान घेत आहे. तर मला त्या प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया बघताना फार भारावून गेलो मी. अशोक चव्हाण आले तर स्वागत आहेत, अशोक चव्हाण उभे राहिले तर मी त्यांना त्यांचा प्रचार करेन, मी उभा राहिलो तर ते करतील प्रचार. एनिवे, मुद्दा असा की अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार किंवा ते भाजपच्या वाटेवर आहेत हे काही आज नाही, गेली वर्षभर जवळपास आपण ऐकतो आहोत. त्यामुळे हे होणार होतं. आणि ज्या कारखान्याचा मगाशी 150 कोटींचा उल्लेख झाला त्यामध्ये हे होत होतं. एक भाजपची गंमत अशी आहे की भाजपकडे अनेक जण वेटिंगवर आहेत. अनेक जणांनी जवळपास भाजपमध्ये ते येणार असं जवळपास ठरलेलं आहे. फक्त त्या लोकांना बरोबर कधी प्रवेश द्यायचा याचा अचूक टायमिंग भाजप शोधत असतं. त्यामुळे अशोक चव्हाण जाणार होतेच, अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर होतेच, पण अशोक चव्हाणांनी कधी राजीनामा द्यायचा आणि त्यांचा प्रवेश कधी करून घ्यायचा याचं एक बरोबर अचूक टायमिंग असतं. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अलीकडच्या कालावधीमध्ये इंडिया टुडे सी वोटरचा सर्व्हे आला, आणि तो सर्व्हे जो आहे तो 5 राज्यांच्या निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि राम मंदिर हे सगळं झाल्यानंतरचा तो सर्व्हे होता. तर त्या सर्व्हेमध्ये असं म्हटलं की मोदींना किंवा भाजपला 303 जागा मिळतील, 304 जागा मिळतील केंद्रामध्ये लोकसभेला, म्हणजे जवळपास गेल्या वेळेपेक्षाही 1 जागा जास्तच मिळेल. पण महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपची अवस्था बिकट असणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जागा, 48 पैकी 26 जागा या महाविकास आघाडीला मिळतील आणि 22 जागा महायुतीला मिळतील. एकूणच महायुतीची अवस्था फार बिकट आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट हे दोघंही आले भाजपसोबत, पण त्याचा काही फार फायदा होणार नाही अशा प्रकारे हा रिपोर्ट होता. आणि त्यामध्ये जे काही म्हटलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने ज्या जागा अडचणीच्या आहेत त्याच्यामध्ये अर्थातच नांदेड आहे, मराठवाड्यातल्या काही बाकी जागा आहेत, हे लक्षात घेता आपल्याला आणखी मोर्चेबांधणी केली पाहिजे याची खात्री भाजपला पटली होती. आणि त्यामुळे त्यांना जरी वाटलं की नांदेड आता आपल्याकडेच आहे, खरं म्हणजे नांदेड भाजपकडेच आहे, पण तरी सुद्धा नांदेडचं सीट हे धोक्यात आहे. आणि जर महाविकास आघाडीची ताकद वाढत असेल, शरद पवारांना मिळणारा पाठिंबा किंवा उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती हे सगळं वाढलेलं आहे. याच्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे अशोक चव्हाणांना बरोबर यावेळी आणलेला आहे. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सुरुवातीला त्यांनी शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, अजित पवार गेले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता पुढचा काळ जो आहे तो काँग्रेसमध्ये बरेच नेते गेलेले आहेतच, पण मला असं वाटतं की अशोक चव्हाण गेले हे एकटे नाहीयेत, ही सुरुवात आहे. आणखी काही नेते काँग्रेसमधून जातील आणि ज्याप्रमाणे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था झाली त्याप्रमाणे काँग्रेसमध्ये काही फूट वगैरे पडणं शक्य नाही या अर्थानं, कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. पण काँग्रेसमधले फार महत्वाचे नेते आमदारकीचा किंवा त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणं हे सहज शक्य आहे, हे होईल. आणि दावे सुद्धा केले जात आहेत. पण एक प्रश्न उपस्थित होतोय, भाजपने तर डाव साधल्याचं दिसतंय आता येणाऱ्या लोकसभेसाठी. मग आता महाविकास आघाडी म्हणा किंवा काँग्रेसला नांदेडमध्ये किती मोठा फटका बसू शकतो यामुळे? मोठा फटका आहे, कारण एक लक्षात घ्या की दरम्यानच्या कालावधीमध्ये मी नांदेडला गेलो होतो आणि एक साधारणपणे महिनाच झाला असेल. तेव्हा मी लोकांना विचारत होतो की तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही कुठल्या पक्षाला मत देणार, तुम्ही मोदींना मत द्याल, मोदींच्या विरोधात मत द्याल, कॉमन मॅन आहे. तेच लोक समजा इकडे अशोक चव्हाण तिकडे आले,
त्यामुळे अशोक चव्हाणांच्या सोबत असणारा एक मोठा वर्ग आहे. आपण किती म्हटलो तर शेवटी महाराष्ट्राचा किंवा भारताचा विचार लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे जवळपास 35% लोक असे आहेत की ज्यांच्याकडे साधा मोबाईल सुद्धा नाही, डिजिटल ऍक्सेस आणि बाकीच्या गोष्टी फार नंतरच्या. त्यामुळे त्यांच्यापैकी कोण कुठे गेलं, कुठला पक्ष आहे, कुठल्या पाड्या वगैरे यात काही रस नसतो. त्यांना त्या ठिकाणचे स्थानिक नेते फार महत्वाचे असतात आणि मला असं वाटतं की अशोक चव्हाणांचं त्या भागामधलं स्थान हे फार महत्वाचं आणि फार मोठं आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या सोबत एक मोठी वोट बँक आहे. म्हणजे मागच्या वेळी जरी अशोक चव्हाणांना पराभव स्वीकारावा लागला असला, नांदेडमध्ये काँग्रेसचा पराभव स्वीकारावा लागला असला तरी सुद्धा, किंवा हिंगोलीमध्ये पण काँग्रेसचा पराभव स्वीकारावा लागला असला दोन्ही शेजारच्या याच्यामध्ये, तरी सुद्धा त्यात नांदेड आणि हिंगोली त्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये अशोक चव्हाणांची एक मोठी ताकद आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा एक भाग आहे. आता याचा नांदेडमध्ये फटका बसेल का, तर निश्चितपणे बसणार, याच्यामध्ये काही शंका नाही. दुसरा मुद्दा जो आहे, पण एवढं सगळं होऊन सुद्धा नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना आणावं असं काय वाटलं असेल भाजपला? एक साधी गोष्ट मला सांगा की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नांदेड आणि हिंगोली दोन्हीकडे मागच्या वेळी काँग्रेस हरली होती, भाजप जिंकली होती. मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये 48 मतदारसंघांपैकी एकच जागा फक्त काँग्रेसला मिळाली होती, चंद्रपूरची, बाळू धानोरकरांची. एवढे सगळं होऊन सुद्धा मग आता गरज काय भाजपला? याचा अर्थ असा आहे की आता जमिनीवर काहीतरी वातावरण वेगळं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये नेते जात आहेत पण मतदार मात्र फार वेगळ्या मानसिकतेमध्ये आहे. आणि त्यामुळे जरी शिवसेनेतून नेते गेले, आमदार गेले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते गेले, आमदार गेले, काँग्रेसचे काही नेते आमदार गेले, तरी सुद्धा एक मोठी वोट बँक आहे, एक मोठा मतदार आहे की ज्याला हे अजिबात आवडत नाहीये, ज्याला हे आवडलेलं नाहीये. त्यामुळे अशोक चव्हाण नव्हते, पूर्वी शिवसेना आणि बाकी सगळे लोक गेले तरीही नांदेडमधली अवस्था वाईट होतीच असं भाजपला वाटलं. आता अशोक चव्हाण गेले त्यामुळे वातावरण फार बदलेल असं जरी भाजपला वाटलेलं असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की चेहरा नाही हे मान्य आहे, पण शेवटी मतदार आहे. त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण गेल्यामुळे अगदी भाजप निश्चितपणे नांदेड आणि हिंगोलीमध्ये जिंकेलच अशी सुद्धा खात्री बाळगण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीसाठी पूर्वीपेक्षा हा संघर्ष अवघड असणार आहे, पण याचा अर्थ अगदी निश्चितच. आवटे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. यानंतर भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मुनगंटीवार सर, तुमच्यासाठी एक गुड न्यूज म्हणावी लागेल. काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता फोडण्यात यश आले असं म्हणावं लागेल आणि अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं की फोडण्यामध्ये यश वगैरे अशा शब्दाचा उपयोग करण्याचं काही कारण नाही. जेव्हा उभाटामध्ये लोक जातात तेव्हा जे शब्द मुनगंटीवार सर, काय म्हणता येईल या एंट्रीसाठी, अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील एंट्रीसाठी कोणता शब्द वापरता येईल? नाही, देश हितासाठी माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी 24 मध्ये प्रधानमंत्री व्हावं असं ज्या सामाजिक मनाच्या नेत्यांना वाटतं ते पाठिंबा देत आहे. आपणही बघितलं असेल की हा देश आदरणीय राहुल गांधीजींच्या हाती कधी सुरक्षित राहू शकत नाही. राहुल गांधीजी जातीमध्ये विष कालवणाऱ्या सत्तांध नेत्यापैकी एक आहे, जे पत्रकार परिषदमध्ये जात विचारतात. खरं इतक्या मोठ्या स्तरावर असणाऱ्या व्यक्तींनी पत्रकार परिषदेमध्ये जात ज्या दिवशी विचारली त्या दिवशी देशामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये हा देश, या देशाचा विकास, प्रगती कधी सुरक्षित होऊ शकत नाही. आणि या कारणाने अनेक लोक हे आज भारतीय जनता पार्टीला प्रत्यक्ष पाठिंबा देत आहेत. पण मुनगंटीवार सर, कारवायांच्या भीतीमुळे हे सर्व नेते भाजपमध्ये येत आहेत असा एक आरोप होत असतो. नाही, हा आरोप करणारे कोण आहे? विरोधी पक्षातील नेते आहेत. आरोप करणारे कोण आहेत जे नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत येतात? हे तात्कालिक जे आरोप आहे ना, हे कधी दबावापोटी वरतून फोन येतो तुम्ही काहीतरी बोला म्हणून, किंवा जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीतरी बोललंच पाहिजे या हेतून असं म्हटलं जातं. आणि असे हजारो लोक आहेत ज्यांच्यावर कोणतीही चौकशी नाही तरी येत आहे. कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही पद्धतीने त्यांना साधं एक कागद सुद्धा गेला नाही तरी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे. अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे. असं म्हणणारे लोक कोण आहे? जे सत्तांदा आणि खुर्चीवर प्रेम करणारे, खुर्चीसाठी पक्ष चालवणारे, परिवारवाद आणि तुष्टीकरण करणारे नेते. यांना एखादा नेता जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जातो, आणि काही अशोक चव्हाणच भारतीय जनता पार्टीमध्ये आले हो, अनेक लोक ज्याच्या संदर्भामध्ये हजारोच्या संख्येने, आणि हजारोच्या संख्येने नाही, स्थानिक स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर लोक काँग्रेस सोडून किंवा काँग्रेसला टाटा बाय बाय करत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे. ते काय धाकानी येत आहे, भीतीनी येत आहे. मला वाटतं की हे दुर्दैवी बाब आहे.
ही बुद्धीची कमतरता असल्याचं लक्षण आहे. पण मुनगंटीवार सर, असंही म्हटलं जातं, विरोधक जे आरोप करतात त्याच्यामध्ये ते असंही म्हणतात की आधी आरोप करतात पण जेव्हा हे नेते प्रवेश करतात त्यावेळेला मात्र त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतात सत्ताधारी. नाही, आता मला सांगा, उद्धव ठाकरे साहेब यांनी किती आरोप काँग्रेसवर केले. शरद पवार साहेबांच्या संदर्भात त्यांचं वक्तव्य ऐकलं ना तर तुम्ही सुद्धा म्हणाल असं वक्तव्य असू शकतं. शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये परिवर्तन हा राजकीय क्षेत्राचा नियम आहे. ज्या ठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेसने काय काय केलं, किती षडयंत्र केली ते बघितलं ना. आता तेच लोक बाबासाहेबांचं नाव घेतात काहीही लाज न वाटता. त्यांनी काय काय केलं, ईशान्य मुंबईत कशा पद्धतीने पराभूत केलं, भंडारा लोकसभेत कशा पद्धतीने पराभूत केलं, तुम्ही जरा जुनी पुस्तकं वाचा. मुनगंटीवार सर, पण त्याचबरोबर असा एक आरोप होत असतो की तुम्ही जेव्हा आधी आरोप करता या नेत्यांवर, पण जेव्हा हे नेते भाजपमध्ये किंवा युतीमधील जे इतर पक्ष आहेत त्यांच्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला मात्र ब्र शब्द सुद्धा काढला जात नाही किंवा त्यांच्या चौकशाही थांबतात. असा आरोप करणाऱ्यांच्या बुद्धींची कीव केली पाहिजे. तुम्हीही केली पाहिजे, जनतेने केली पाहिजे, मीही केली पाहिजे. टीव्ही चॅनल मध्ये खासदार भावना गवळींना आता नोटीस गेला, हे तुम्हीच टीव्ही चॅनलवर दाखवलं. साक्ष आहे ना, पुरावा आहे ना. मग म्हणजे भावना गवळी ताईंनी प्रवेश केल्यानंतरही आपल्या कारवाया ज्या असतील त्या ती एक त्रयस्थ यंत्रणा आहे, त्यांच्या कारवाई त्या नोटिसेस सुरू असतात. अशा अनेकांना नोटिसेस असतात. फक्त ते भाजपमध्ये आल्यावर ते नोटीस जर पाठवले तर त्याच्यासाठी रडणारं कोणी नसतं. पण त्यांच्या पक्षात असणाऱ्यांना नोटीस आला की जे उपसाबुक्सी रडतात, हा प्रयत्न आहे. आता भावनाताईंना नोटीस नाही केलं का? केलं ना नोटीस, तुम्हालाही माहित असेल, आठवत असेल तर. पण इतर जे नेते आहेत त्यांची नावं विरोधकांकडून घेतली जातात आणि त्याचे आरोप केले जातात. आता माझा पुढचा प्रश्न हा आहे मुनगंटीवार सर, आता अशोक चव्हाण हे कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, तर त्यांना भाजपकडून कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते? असं आहे की कोणती जबाबदारी दिल्या जाऊ शकते, काय त्यांना पद दिलं जातं की दिल्या जात नाही, हे तर आमचं केंद्रीय नेतृत्व जेव्हा ते पक्षात येतील त्यानंतर विचार करेल. या क्षणी अजून त्यांनी काहीही अधिकृत पक्षात प्रवेश केलेला नाही. पण एक गोष्ट खरी आहे की राहुल गांधीजी आणि सोनियाजी सोडून बाकी अनेक लोक संपर्कात आहे. आणि जे तुम्ही टीव्ही चॅनल मध्ये दाखवता, कोणी मध्य प्रदेशचे मोठे नेते आहे, कोणी देशाचे केंद्रीय स्तरावरचे नेते आहे. आता तुम्ही अनेक आचार्य प्रमोदजींना बघितलं असेल तर काँग्रेसमध्ये राहुल गांधीजी आणि सोनियाजी आणि प्रियंकाजी हे सोडलेत तर अनेक नेत्यांना काँग्रेस हा आता परिवाराचा आणि हुकुमशाही पक्ष आहे असं वाटतं. तुम्ही बघितलं असेल की स्वर्गीय माजी पंतप्रधान नरसिंहरावजींच्या सुपुत्रांनी सुद्धा काय स्टेटमेंट दिलं. तुम्ही बघितलं असेल काँग्रेसचे नेते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्येने लिहिलेल्या पुस्तकात काँग्रेसचं वर्णन काय केलं. आता आचार्य प्रमोदजींनी काँग्रेसचं वर्णन काय केलं. आणि म्हणून शेकडो काँग्रेसचे नेते असे आहे, काही व्यक्त होत आहे, काही भविष्यात व्यक्त होईल आणि काही राहुल गांधीजींच्या हुकुमशाहीच्या समोर बोलणार नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या लोकशाही मराठीवरील या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान हर्षवर्धन पाटील हे आपल्या सोबत सोडले गेलेले आहेत. हर्षवर्धन पाटील सर, काँग्रेसचे एक मोठे नेते अशोक चव्हाण हे आता काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते, तुमची काय प्रतिक्रिया? एकतर त्यांनी राजीनामा अशोकराव चव्हाण साहेबांनी हा विधानसभेच्या अध्यक्षकडे दिला अशी माहिती आहे. आता पुढचा निर्णय त्यांचा काय आहे हे अजून काय आम्हाला ऑफिशियली काही समजलेलं नाही. पण त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये यावं, आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. कारण भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व माननीय मोदी साहेब करतायत आणि तिसऱ्यांदा पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांची त्या ठिकाणी निश्चितपणाने निवड होणार आहे आणि त्यांनी राष्ट्रीय प्रवाहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये यावं असं आमची मागणी आहे. आणि मला विश्वास आहे की ते बहुतेक त्या बाबतीत निर्णय ते करतील असं वाटतं मला. आणि ते भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करू. पाटील सर, पण एक आरोप असा सातत्यानं केला जातो की आधी त्या नेत्यांवर आरोप होतात, कारवाया त्यांच्या मागे लागतात आणि त्याच्यानंतर असे नेते भाजपमध्ये प्रवेश करतात.
नाही, असं आहे आता की त्यांनी आता राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे दिलेला आहे. आता राजीनामा दिल्यानंतर जर त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जर त्यांना यायचं असेल तर शेवटी पक्षाची ताकद वाढवण्याकरता जर असं कोणी पक्षामध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं कारवाईच्या भीतीने हे नेते भाजपमध्ये येत आहेत असं एक आरोप केला जातो विरोधकांकडून. या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये. या आरोपावर काही तथ्य नाही. वास्तविक पाहता त्यांनी का राजीनामा दिला तो त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांनी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मग शेवटी त्यांना त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून जर त्यांना कुठला राजकीय स्टँड घ्यायचा असेल तर आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये यावं. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. बरोबर आहे. पण पाटील सर, त्यांना एक महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, लोकसभेमध्ये त्यांना उतरवलं जाऊ शकतं असंही म्हणता. याच्याविषयी सुद्धा तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. पण एक मोठी अपडेट आपल्याकडे येते. दरम्यान हर्षवर्धन पाटील सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.